ये पकड़ा जाता है ग्राम हो गया अभी कार लेकर पंचायत राज एक्ट 2 कसा बहुत जल्द है तो एक समझ हम आपको मुझे बोलना है पंचायत राज एक्ट वायलेशन आले त्याला समज त्यांनी केले त्याला आता किती मिनिटं पोर्टल म्हणले पोर्टाची शिंपी जागा पोर्टल सांगतो ना तुम्ही का आता मागणी क्वेश्चन दिले समजा एक कॉर्पोरेट म्हणते का वायलेट करता आमचं राईट पोर्टल म्हणले आता तुम्ही किती गेले 3 वर्षांपूर्वी तुम्ही एकदा जगाला करीता एक किती करता आम्ही किती करू किती करता पाकिस्तान मध्ये तुम्ही क्या अरे कधी ये तुम्ही रजिस्टर मांडले आणि आम्ही समोर बोलले आम्ही गव्हर्नमेंट जाता ग्राम सभा किती करता आज सेक्रेटरी एरिया तुम्ही आता काढून शकतो त्या पंचायत पण जर पंचायत बॉडी जर म्हणटा आयडीसी भितर आमकां लिगली कांय इन्वॉल्वमेंट करपाक मेळना जाल्यार ही जी आयडीसी जी कुंडम इंडस्ट्रियल इस्टेट आसा ही कोणाची? आमची गोंयची, आमच्या भोमची. आयडीसीक जागा कोणाची दिल्या गेल्या कमलदादीची. वी आर सफर भोमचे भोमोडकोण विलेज पंचायतचे जी कमलदाद सफर केले ही आमची कमलदाद. हेच कमलदादीन जर आयडीसीन ती एक्वायर करून जागा घेतल्या आणि ते जागेन तर नॅचरल रिसोर्सीसाचे व्हॅलीज आसा, नाला आसा, हे प्रोटेक्ट कोणे करपाचे? आमचे कमलदादीन जे व्हॅली आशिल्ल्यो, नाला आशिल्ले, जे स्प्रिंग आशिल्ले, ही जबाबदारी कोणाची? आता पंचायत बॉडी म्हणटा आमकां आयडीसीन काय रायट ना. आयडीसी कोणाची? जमीन कोणाची? जमीन कोणा कोण सफर जाला? आम्ही भोमकार सफर जाल्या. आता तो एक व्हॅली आसा, बेनील म्हणटा ती फॅक्टरी आसा, तिजो एक्चुअली प्लॉटूच सेपरेट आसा. त्या प्लॉटाक तेणें कंप्लीट कंपाउंड घातला आणि आमची जी व्हॅली आसा जेका आमी वागाकोण म्हणटा ही जवळ जवळ तिच्या बेनिलाच्या बाउंड्रीचे परत जवळ जवळ 120 मिटर सुमार भायर आसा. थंयच्यान ते कितें करतात? थंयच्यान ते तेंचो प्लॉट आसा तो खलिता आणि हेवी डॅम्पर यूज करून ते व्हॅलीन हाडून ती माती घालता आणि टोटली ते डिस्ट्रॉय करून उडयता. आता अशी परिस्थिती थंय जाल्या. जे व्हाळ आसा नॅचरल वॉटर सोर्सीचे जे व्हाळ आयडीसीच्यान येता ते आयडीसीन ते कंपनीचे गटार करून उडयल्या. जवळ जवळ 2 व्हाळ अक्षरशः आमचे काबार जाल्ले आसा. आता हो जो मेन आसा तो हो तिनूय व्हाळांक इफेक्ट जातलो. फाल्यां सकाळी हेजो स्प्रिंगाचे जे झरे आसा झराचेर इफेक्ट जातलो. हेका लागून हांव इंडस्ट्री मिनिस्टरा कडेन मागता माऊन गुदिनो कडेन. तसोच आयडीसी चेअरमॅन आसा, रिजल्ट आसा आणि तसो WRD मिनिस्टर आसा.
ताका हांव रिक्वेस्ट करता हितून बेगीनचे बेगीन लक्ष घालचें. ठराव घेतला वच न्हू आमकां जे कितें आमी करस्पॉन्डंट 3 वर्सांचे केल्लें आसा जे सरकार आमकां फटयता ते खंय तरी आमकां ग्राम पंचायतीन दिवचो सगळो तो टॅली जावपाक जाय. आमी कितें मांडलेलें हो जो सरकार आसा पळय येता आसतना वायडनींग म्हणून येयलो हे सगळे सगळे एका आख्या गोंयच्या लोकांक खबर आसा आनी आयज खंय तरी कन्फ्यूज जालो आसा आनी जो आयज 15-15 मिटराचे रस्ते दाखोवन हो लोकांक काबार करूंक जो उठला गोंय काबार करूंक गोंय हे वर्षी आमचें हे गोंयान अस्तित्व करणारे हे आमी बारीक लोक बहुजन समाजाचे लोक हे सरकारान खंय तरी आयज खंयच्यान तरी कायदो हाडला ते सांगता आमकां 71 म्हणजे ही भाडकारशाही करूंक येयली. आयज नाल्ल बसून तुमी पळयल्यार 50-60 रुपयांक नाल्ल जड जाल्या ते कित्याक जाल्या हिणी भाडकारशाही केल्या. हे सरकारान हांव डायरेक्ट हे सरकाराचेर ब्लेम करता कित्याक हे सरकारान ही पाळी आमचेर हाडली आयज. ही जी भाडकारशाही केल्या ही जमनी काडून काडून ह्यो बारीक लोकांचे काडून ह्यो भाडकारांक दिल्या. भाडकार तुमी जाणा कोण ते हे बहुजन समाज न्हू. बहुजन समाज हो त्या भाडकाराच्या हितून रावपी मुणकार. या मुणकारांचे हक्क सगळे काढून या सरकारान त्या भाडकारांक दिल्ले आसा. जमनी आमचे काबार केल्ले आसा. खंयच्या हायवेच्या रुपान हे क्रॉनिक कॅपिटलिस्ट जे वयल्यान येता पळय ते व्हडले व्हडले व्हॅलीज बांदूंक सोदता. विरोध 100% तो जावंकूच शकना. ताका विरोध आसतलो. हे आमच्या पोटा खातीर आनी आमच्या घरा खातीर विरोध ना हो. हे सीएमान केन्नाच येवन पळयले ना थंय. तो कितें म्हणून दितलो तो नाच तेच्या हातीनूच गोंय ना. आमी गोंयकारांनी हे हात हे सरकार जो आयज बसयला पळय तो सरकार आमी आमच्या खातीर बसोंक ना. क्रॉनिक कॅपिटलिस्ट वयर जे आसा पळय वयर कोण तरी बसला थंयच्यान डिलिंग करता आनी हे गांव पळयनासतना जाल्यार हे वयले लोक आमच्या गांवाचो डील करचे नासले. आयज गडकरीक बसून रायट ना बाबा थंय बायपास काडटलो जाल्यार ताका कोण तरी वयलो मनीस गायड करता ना थंयच घालपाक जाय. कित्याक थंय भाडकाराची जमनी ज्यो हेणी मुणकाराचे काडून भाडकाराच्या ताब्यान दिल्ले आसा ते खंय तरी वयले लोकांक विकलेले आसा. ते दोंगर आमचे काबार केल्ले आसा. कित्याक हे सरकार हेजेर उलयना हांव परत परत विचारता. आमचे प्रत्येक जो आमदार आयज 40 जाणांक विचारता हांव ते 36 प्लॉटाचेर कित्याक इन्क्वायरी जायना. कोण आसा थंय. हे नॅशनल हायवेचो प्रश्न हाताळटा आसतना हे आमच्या हातीन कांय ना. नॅशनल हायवे हो सगळो नॅशनल हायवे रस्तो करता. आमचे स्टेट हायवे आनी नॅशनल हायवे सेंट्रल आमी तेजेर कांय भाश्य करूंक शकना. आनी जे तेंच्यांनी मागला ते आमी प्रोड्यूस केला. कितें कितें आमचे कडेन येयला ते तेणी मागले की हांगासर टिल्ट रोड येतलो काय वायडनींग येतलो. एज पर आमकां गायडन्स स्टेट हायवेच्यान येयला तो टिल्ट रोड आसलो 40 मिटर. आनी तेणी सांगले तुमकां बिल्डिंग्स कितें प्लॅन येयला. आमचे कडेन तो प्लॅन नासलो. तो आमी सांगलो आमकां ना म्हणून. हो प्रामुख्यान एक नॅशनल हायवेचो आसलो. दुसरो IDC ना तेच्या आमचे पंचायतीक तेको आनी नागजरच्या वाड्याच्या वयल्यान न्यू IDC प्लॉट आसा ते प्लॉट ओपन दवरचे की कारण थंयसर समज जर IDC फॅक्टरी येयली जाल्यार सकयल आमची एक तळी आसा ती तळी दुशीत जातली आनी सगळे लोक नागजरचे ते उदक पिता म्हणून ती ओपन दवरची म्हणून एक रेजोल्युशन घेतला. ते आमी रेजोल्युशन फॉरवर्ड करतले. तिसरो म्हटल्यार वयर फॅक्टरीन आमचे नाला पारंपारीक नाला आसले व्हडल्यो व्हॅली आसल्यो त्यो IDC खंयचे प्लॅनार पळोवन करता ती आमकां खबर ना. ती नाला टोटल तेंच्यांनी पॅक केल्या. एज पर ते पयलीं हांव इन्स्पेक्शन करपाक गेल्लो तेन्ना त्या इन्स्पेक्शनान फळदेसाय म्हणून एक इंजिनियर आसलो तेणी सांगलो ते आपूण नाला तशें प्रोटेक्ट करतलो. जे जरी तर प्लॅनर सुद्दां ते प्लॉट आसले जाल्यार ते आपूण कॅन्सल करता पूण ते केले ना. आनी तरी आसतना काल सुद्दां ते करपाची प्रोसेस तेंचो चालूच आसा. पूण ते कितले कन्सिडर आमच्या गांवच्या लोकांक करता ही IDC अशी दिसता की ती भायल्यान येवन हांगासर आमचेर कॅप्चर जाले काय कितें काय आमच्या गांवच्यांक प्रोटेक्ट करता काय कितें. तेंच्यांनी हें चिंतप कित्याक हे मिनिस्टर आसा IDC चेअरमॅन आसा आनी IDCचो स्टाफूय आसा तो आमचो गोंयचोच आसा. अशें न्हू की ते गांवच्या लोकांक चिंतून ते वयर हाडून एक फॅक्टरी वयर तकलेर बसप हे कितले पर्यंत योग्य आसा. हे गोवोरमेंटान हेजी चिंतचें कित्याक हे आमी आतां वयतले हे नाला बिला सगळे पुरयल्या पळय न्हू सायड इन्स्पेक्शन लिगल आमी सगळी 5 मेंबर वयतली बरोबर आनी एलॉंग विथ IDC बाबा ते करचे न्हू आनी हे आमचे गांव प्रोटेक्ट करचे. हेजे वयल्यान सगळो फ्युचराचो सोर्स म्हणजे उदकाचो सोर्स तो आमच्या गांवांक मेळटा. समज तर नालाच समोर सगळे पुरयले आनी ती व्हडली व्हडली झाडांच जर नश्ट जाली जाल्यार फुडें आमी ब्रीथ कशें करतले. उदकाचो सोर्स आमकां खंयच्यान मेळटलो हे अंडरस्टँड जावपाक आमी अंडरस्टँड जातात. आमचे कडेन जाता तो पर्यंत आमी प्रयत्न करता प्रोटेक्ट करपाक. तितलोय आमकां गोवोरमेंटान सपोर्ट करचो. हे डबल इंजीन सरकार आसा ते वयल्या इंजिनांनी सकयल्या इंजिनांनी आमची पंचायत म्हणून तिगांनी हे लोकांक सपोर्ट करचो इतलें मागता गोवोरमेंटा कडेन. एज पर तेंच्या कायद्या प्रमाणे आमी समज गेले ते डायरेक्ट म्हणटा पंचायती कन्सिडर करिना
आनी कसलीच एनओसी बिनओसी कितें जालें तें आमकांय घेयना, कन्सिडर करिना, सगळे आयडीसीच करता. पण आता एन्क्रोचमेंट झालं पळय ते कोणाले जागेन झालं, पंचायतीची काय ना एन्क्रोचमेंट इट इज टोटल आयडीसी. ते नाला सुद्धा आयडीसीच्यानूच 5 साल आमच्या गांवान येयल्ले आसा. फालतो काही जो स्लॅग येता पळय तो गांवच्या लोकांचे हा, गांवांत त्या येता. खातीरच म्हणटा आमच्या विलेजीक तो आमच्या ते कुळागरांतल्यान विलेजीक येता पळय डायरेक्ट तो. हय, म्हणून आमी सांगता फ्लॅग बंद आयडीसी कडेन करपा मागता, लागून आमचे इंडस्ट्री मिनिस्टर आणि आयडीसी चेअरमॅन तेंचे कडेन मागता की ते व्हॅलीज आसा पळय, समज जर ते तुमच्या प्लॅनार तो प्लॉट आसा जाल्यार तो कट करचो आणि ओपन आमचे व्हॅली दवरच्यो म्हणून. पण तो स्लॅग चालू आसा, येत आसता ते तो कुळागरांतल्यान ना, तें एकाचे. पण नाही, त्या संदर्भात कितें केलां ऍक्च्युली तुमी? कितें आसा, इंडस्ट्री जी आसा गेल्ले कितलीच वर्सांसून आमच्या विलेज कुंडे इंडस्ट्रियल इस्टेट आहा. पूण ते इंडस्ट्रीक न्हू एंटायर इंडस्ट्रियल एरिया म्हणून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्लॉट अलॉट करता आनी ते सकयल आमची विलेज आसा. विलेज असल्या कारणान ते इंडस्ट्रीक खंयच ते कंपाऊंड ना आनी जाणून करून हे विशय जे विलेजीक इफेक्टेड जाता आनी जे नॅचरल स्प्रिंग ज्यो आशिल्लो नाला तितूनसून आमचे कल्टिवेटर विलेजर्स लोक कल्टिवेट करताले, त्यो स्प्रिंगी बंद केल्ल्या कारणान आमच्या विलेजीन जे पद्दती प्रमाणे उदीक सोर्स मेळपाक जाय तो आमकां मेळना. आनी आमी इंडस्ट्री कडेन विनंती करता न्ही, इंडस्ट्रियल प्लॉट जेन्ना अलॉट करता ते एंटायर इंडस्ट्रियल इस्टेटीक कंपाऊंड घालपाची गरज आसा, जाणें करून इंडस्ट्री सेपरेट उरपाक जाय आनी विलेज सेपरेट उरपाक जाय. आनी तेंची इलिगिलिटी कितें आसता पळय ते डायरेक्टली एक्सपोज जातले विलेजर्सा कडेन जातल्यो आनी गव्हर्मेंट ऑथॉरिटी कडेन जातल्यो. हेजेर सरकारान पण स्लॅग डायरेक्ट ते कुळागरान वय ताजेर कितें केलां तुमी अजून कांयच करूं ना. इंडस्ट्रियल इस्टेट आहा पळय ना तशें डायरेक्ट प्लॉट अलॉट केला बोरवेल एलोटेशन करता, ना, तेवूय आनी रिस्ट्रिक्शन आणि जावपाक ते प्लॅन करता पळय इंजिनियर, म्हाका दिसता ते ऑफिसान बसून प्लॅनार पळोवन करता, विजीट येवन करिना. जर तर येवन पर्सनली विजीट जर केल्ली तांकां ती व्हॅली दिश्टी पडटल्यो. सगळे आता ते Google प्लॅन search घेता, करता. प्लॅन घेता, बसता ऑफिसान आनी प्लॉट अलॉट करता. बाबा ती व्हॅली कितली डिस्टन्स आसा, ती 100 मिटर आसा काय 10 मिटर आसा. आता त्या व्हॅलीची अशें जालां, जे काल आमचो सुरेंद्र गेल्लो थंयसर तेणी सगळे व्हिडिओ काडल्या, त्या व्हॅलीची जाल्यार गटर. ह्यो प्रकार केन्ना चालू जाल्लो हा? आसा? हो प्रकार फाटले कितले म्हयने चालू जाल्लो आसा पुरोवपाचो? कंपाऊंड जर केला जाल्यार व्हॅली पुरून ते कंपाऊंड हो प्रकार केन्ना चालू जाल्लो आसा? फाटले कितले म्हयने, कितले वर्सां? आता बॅनी कंपनी त्यांनी इतले एन्करेजमेंट केला, पण ते एन्करेजमेंट नाही, म्हजो प्रश्न प्लॉट स्ट्रेट अलॉटमेंट प्रश्न आहे म्हजो, फाटले कितले म्हयने हे प्रकार चालू जाल्लो आसा? ज्या वेळाचो इंडस्ट्रियल इस्टेट चालू जाली, जेन्ना इंडस्ट्रियल जे बाकीचे सोर्सीस तेंचे बिल्डिंग परमिशन जाता ते खंयचेच इंडस्ट्रियल इस्टेट आमकां जाल्यार दिसता ते प्रॉपर सिस्टमाचेर नाही, आयज जो ग्रामसभेक विशय आयज जो ग्रामसभेक विशय आयलो पर्टिक्युलर एकाच व्हॅलीचो, तो पुरोवपाचो हे फाटले कितले म्हयने चालू जाल्लो आसा? आयज जो ग्रामसभेक विशय आयलो तो लास्ट ग्रामसभेक हांव गेल्लो इन्स्पेक्शनाक, हांव सरपंच आयलो तेन्ना हांव गेल्लो. तेन्ना म्हाका ते फुडल्या दिसा इंजिनियरान सांगलेले की ते आमी प्रोटेक्ट करता म्हणून, पूण ते केले ना. ह्या इंजिनियरी जर अशें जर फटींग उलोवपाक लागले जाल्यार आमी करप कितें? खंयची कंपनी बॅनीन कंपनी. पण तो स्लॅग अजूनही चालना, ताचो एक्शन कितें घेतला तुमी? एज पर आमचे नॉलेजी प्रमाणे चडश्यो स्लॅग पळय आयर्न स्टिलाच्यो कंपनी बंद जाल्या, पूण एक्झॅक्ट आतां तो खंयचो स्लॅग हाडून उडयता तोय आमकां खबर ना. एक 2-3 फॅक्टरी चालू आसा. हय. 2002 इंडस्ट्री जेन्ना प्लॉट अलॉट करता कंपाऊंड एंटायर कुंडे इंडस्ट्रियल इस्टेटीक आसूंक जाय. तेंच्यांनी ते प्रोटेक्ट करप न्हू. ते इंडस्ट्री कांयच कंपाऊंड जाल्ल्या कारणान तुमकां पंचायतीक कितें फायदो आसा? आमकां कांयच आता सध्या 5 वर्सां जाले आमकां एक रेव्हेन्यू येना. नाही, पण ते कंपाऊंडाच्या संदर्भात तुम्ही तांचे कडेन कॉरस्पॉन्डन्स केला, कंपाऊंड बी घाला म्हणून तें जावना दिसता. नाही नाही, कंपाऊंडाच्या संदर्भात कितें आता तुम्ही कंपाऊंड म्हणटा, पण कंपाऊंडाच्या संदर्भात तुम्ही कॉरस्पॉन्डन्स केला तांकां? ना कंपाऊंड म्हटलं पळय, कंपाऊंड इट इज सेकंडरी. म्हाका अशें दिसना कंपाऊंड जालें ते व्हॅल्यू. समज एक एलोटूच समज जर व्हॅलीन समज जर ताका एकट्याक जाता, तो व्हॅलीन पुरोवन कंपाऊंड घालतलो. कंपाऊंड इज नॉट ए सोल्युशन. ते सोल्युशन फक्त ते व्हॅली प्रोटेक्ट करप. ते प्लॅन करता आसतना इंजिनियरान सगळ्यांक ते दोळे उक्ते करून प्लॅन करपाक पण जाय. तुमचो प्लॅन कितें आतां? आमचो क्लेम असो आसा तांकां हाडप आनी ते करपाक लावप. जे आसा जे उरल्या तशेंच आतां भोमान एक पुरवल्या ते पुरवल्या, आमच्या अडकोणा पावतले, आमच्या अडकोणच्यो व्हॅली आसा पळय त्योय पुरवतल्यो. न्ही, तुम्ही जेन्ना कन्स्ट्रक्शन लायसन दिता आमी तो तुमकां अधिकार ना, तो अधिकार ना. नॉट ऑथराइज्ड पर्सन टू गिव द लायसन एनी एनओसी. 2002 पयलीं पंचायत एनओसी दिताली आयडीसी तेन्ना फॅक्टरी कंपाक. तेन्ना आमी पंचायत झाडच कोण आसा पळय तांकां परमिशन दिनासले. तेंच्यांनी मागीर कितें केलें की जे आयडीसी जुरिडिक्शन आसा पळय ते पंचायतीच्यान भायर काडले. तुमकां आतां कांयच अधिकार ना. आणि revenue कन्स्ट्रक्शन बंद केला. लायसन